मिट्टी में हाथ थे, आंखों में सपना था। दिन कट जाते थे, कल का भरोसा न था। चलते रहे चुपचाप, थक कर भी रुके नहीं। हालात चाहे जैसे हो, हौसले झुके नहीं। असली लोग, असली बदलाव, असली साथ। मी आधी जेव्हा शेती करत होतो, शेती करताना कधी अवकाळी पाऊस असतो, कधी आपले पिकं जे लावलेले असतात ते कधी पाण्याने खराब होता आणि काय दुसरा सोर्स नव्हता, त्याच्यामुळे बाहेरून म्हणजे पैसे येण्याचा काही मार्ग नव्हता. नुसतं शेतीवरच मग भागत नव्हतं. मी कंपनीत होतो, तिथं पगार होता 12-13 हजार रुपये. ते 12-13 मध्ये माझं पण पूर्ण होत नव्हतं. परिस्थिती झिरो होती. परिस्थिती झिरो असल्यामुळे मी एका दुकानावरती 2-2.5 वर्षे काम करून ते काम शिकून घेतलं. घरीच मग शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी महिंद्रा अर्थ मास्टरची मशीन होती, तिथंच येऊन शेती केली व्यवस्थित आणि मशीनच्या धंद्यात पडलो. लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला डायरेक्ट, की हा माणूस काहीतरी हाय बुवा, काहीतरी करू शकतो. जे आमचे रिलेटिव्ह पण होते, त्यांना पण वाटायचं कसं करतील, काय करतील, या मुलांना बाहेर अनुभव नाही. परंतु नंतर जेव्हा आम्ही हे मशीन घेतलं, एकाचे 2 झाले. 2 घेतल्यानंतर जमीन घेतली, त्यावेळेस थोडंसं लोकांची भावना बदलली. हे काहीतरी वेगळं आहे, चांगल्या पद्धतीने करताय बुवा. नंतर 2022ला पहिलं मशीन घेतलं. त्याच्यात माझा चांगला बिझनेस वाढत गेला. त्याच्यानंतर मी 14 महिन्यातच दुसरं मशीन परत घेतलं. 4 व्हीलर घेण्याची इच्छा होती, पण माझ्याजवळ पैसे नव्हते येत तेव्हा. पण जेव्हा मी या व्यवसायात उतरलो तर ते माझं स्वप्न पूर्ण झालं. 500 रुपये खर्च करताना सुद्धा खूप विचार करावा लागायचा. आता 500च्या जागी 5000 पण खर्च झाले ना, तरी आता एवढं म्हणजे टेन्शन येत नाही किंवा तडजोड करण्याची गरज येत नाही. म्हणजे आनंदी आज, सुखी मी. वडिलांची इच्छा होती की आपण शेती घेतली पाहिजे. ती शेती घेतली गेली. त्यांची इच्छा होती आपण सटाण्यात प्लॉट घेतला पाहिजे. आईवडिलांची की आपलं स्वतःचं घर पाहिजे. स्वतःचं घर झालं. तो दुकान आहे, तो गाळा स्वतःचा झाला. नातं गोतं हे कोणीच काही म्हणजे असं त्याला कोणी साथ दिली बा असं काही नाही. त्यांची स्वतःची साथ म्हणजे एकदम तो खूप मोठा अभिमान आहे मला. माझी अर्धांगिनी सुद्धा मला चांगली साथ देते. जेमतेमचं मशीन घेतलं तेव्हापासून चांगली परिस्थिती झाली. आम्हाला एकदम उत्साह झाला की शेतीला जोडधंदा झाला बुवा. तर मग आम्ही मशीन घेतल्यानंतर आम्ही अजून काहीतरी करू बुवा पुढं, अशी सर्वांची इच्छा होती. मिस्टर माझे आधीपासून सर्व गोष्टींमध्ये ऑलराऊंडर आहेत. आता व्याप वाढला आहे, सर्व गोष्टी वाढल्या आहेत. त्याबद्दल म्हणजे मी खूप अभिमान आहे त्यांचा मला. माझे पप्पा शेती करायचे पहिले, मग शेतीतून हळूहळू या म्हणजे बॅकलॉडरच्या व्यवसायात हळूहळू ते वळले. म्हणजे माझं आता वय शिकायचं आहे, तर मी शिकतोय, या हळूहळू याच व्यवसायात उतरणार आहे. नेमकं काय होईल, काय नाही, फिटल का नाही, चालल का नाही मशीन, मेंटेनन्स काय मशीनचा, आपल्याला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. फक्त आपले मित्र सांगायचे येताना महिंद्राचंच मशीन घ्या, मेंटेनन्स कमी आहे आणि ॲव्हरेज चांगला आहे. ताकद पण चांगली आहे आणि आपल्याला पण परवडतं. म्हणजे काम एकदम फास्ट करतं. बाकीच्या मशीनांपेक्षा हे लवकर फास्ट काम करतं. ती काम करण्याची जी गती आहे ती लोकांना आवडते. त्याच्याने आपला व्यवसाय वाढत चालतो. आता हे जे मशीन आहे हे 18,000 तास चालून गेलं आहे. 2018चं आहे, 18,000 तास चालून गेलं आहे. अजून इंजिनला 1 रुपया मेंटेनन्स केलेला नाही. आज सिर ऊंचा है, आंखों में विश्वास है, अपनी पहचान बनी है, अपना सा हर एहसास है. जे मला विचारता की हा तुमचा जो व्यवसाय आहे हा कशा प्रकारे आहे बुवा, मी त्यांना चांगला सल्ला देतो. चांगला व्यवसाय आहे हा. एका छोट्याशा गावात 27 मशीन आहे, फक्त ओनली महिंद्रा बॅकलोडर, अदर कुठलीही कंपनी नाही. जर हे मशीन घेतलं तर 100% प्रगती होईल आणि आलंच पाहिजे आणि घेतलंच पाहिजे, या मताचा मी आहे. आता आनंदी राहायचं आणि मुलांना आनंदात पुढे न्यायचं. मला तर फक्त माझे आई वडील सुखात ठेवायचे, मुलांना त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने करायचं आणि त्यांना चांगल्या जॉबला लावायचं, हे माझं स्वप्न आहे. कष्ट करायची तयारी आहेच आणि मशीनची साथ चांगली आहे आम्हाला. मशिनरी ही माझ्या आयुष्यातली पहिली लक्ष्मी अशी आली 2022ला की तिने माझं जीवन, माझ्या कुटुंबाचं जीवन सुजलम सुफलम करून दिलं. आज मी जे स्वप्न पाहिले ना ते सत्यात आणू शकतो, एवढं त्या लक्ष्मीच्या जीवावरती मी सुखी आहे. ये कहानी सिर्फ हमारी नहीं है, ये हर उस इंसान की है जहां सच्चे लोग हैं और साथ निभाने वाला साथ है.